सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उन्हाळी सुट्टीचा आहे। तर मी स्वतः हात जोडून आपले जे सचिव आहेत डॉक्टर अनुप कुमार यादव साहेबांना, एक अंगणवाडी सेविकेच्या तळमळीने मी त्यांना उन्हाळी सुट्टीबाबतची व्यथा मांडलेली आहे आणि उन्हाळी सुट्टी कशी देता येईल हे सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे पटवून, की सर सगळे शाळा कॉलेजेस हे उन्हाळ्यामध्ये बंद असतात, तर फक्त अंगणवाडीच्या चिमुरड्यांना शाळेमध्ये का बोलावले जाते, फक्त आहारासाठी बोलवलं जात असेल तर आहाराचा मुद्दा हा कोरडा 1 महिन्याचा आहार देऊन देखील पूर्ण होऊ शकतो। जसं की कोरोना काळामध्ये आपण 2-2.5 वर्ष कोरडा आहार मुलांना घरपोच दिलेला आहे। जसं की संप काळात 54 दिवसाचा आहार आपण मुलांना घरी दिलेला आहे, त्याप्रमाणे 1 महिन्याचा आहार हा आपण घरपोच देणार आहोत, तशी आम्ही सोय करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि घरपोच आहाराची सोय झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण 1 महिना उन्हाळी सुट्टी नक्की मिळणार आहे ताईंनो। फक्त आपल्याला 10 तारखेपर्यंत सगळी ऑनलाईन कामं, वजन उंची, FRS सगळं पूर्ण करून द्यायचं आहे आणि 10 मे नंतर ते 10 जून या काळामध्ये आपल्याला उन्हाळी सुट्टी 100% मिळेल असं स्वतः साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे। आणि जर ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही तर आपण पुन्हा 15 दिवसात त्याचा फॉलोबॅक घेऊन कुठल्याही परिस्थितीत मे 2025 रोजी तुम्हाला मी उन्हाळी सुट्टी 2026 रोजी मी तुम्हाला उन्हाळी सुट्टी मंजूर करून देणार म्हणजे देणार ताईंनो, हा माझा शब्द आहे तुम्हाला। त्यामुळे निश्चिंत राहा, या वर्षीची उन्हाळी सुट्टी 100% भेटेल, त्यासाठी संघटना कटिबद्ध आहे। तर आता नवीन मुद्दा आलेला आहे की सुनेत्राताई पवार, अजितदादा पवार यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की गरोदर व प्रसूतीची जी रजा आहे ती भरपगारी रजा ही 1 वर्षाची करण्यात येणार आहे आणि तो लवकरात लवकर तो निर्णय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस देखील लागू करावा, यासाठी आपली संघटना नेहमी पाठपुरावा करणार आहे। तर या आणि अशा चांगल्या ऑथेंटिक माहितीसाठी नेहमी आपल्या संघटनेशी कनेक्टेड राहा, स्टे कनेक्टेड आणि एकजूट राहा। अपडेट मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करत राहता येईल। अजूनही वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर वेगवेगळे व्हिडिओ टाकतच राहणार आहे, पण हा व्हिडिओ खूप जास्त लांब होऊ नये म्हणून शॉर्टमध्ये घेतलेला आहे। पण तुमच्या मनात जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि उद्याचं लाईव्ह देखील जॉईन करा। आठवड्यातून आपलं एक लाईव्ह असतंच, पण ह्यावेळेस आपण मुंबई मंत्रालयात असल्यामुळे ह्या आठवड्याचं लाईव्ह डिले झालंय, तर आठवड्यातून 1 दिवस आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतो। लाईव्हला राहत जा, तुमच्या शंका तिथे मांडत जा। एकमेव हक्काचं व्यासपीठ म्हणजे आपली नवीन संघटनेचं आहे ताईंनो। तर आय होप तुम्हाला आनंद झाला असेल या बातम्या ऐकून, परंतु यापेक्षाही महत्त्वाची माहिती उद्याच्या लाईव्हला देणार आहे। लाईव्ह 100%